चिरंजीव बजरंगबली हनुमंत. चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती म्हणून ओळखली जाते. हनुमंताच्या ताकदीचा अंदाज भल्या भल्यांना आला, आजही येतो आहे. राजकारणी त्यातून धडा घेण्याऐवजी आपली राजकीय पोळी शेकविण्याचा प्रयत्न करतात. म्हणतात हनुमंत आजही पृथ्वी तलावर उपलब्ध आहेत, म्हणजेच त्यांना मृत्यू नाही, अमरत्व बहाल झालेले आहे. त्यामुळे ते भक्तांचे रक्षण कोणत्याही रूपात येऊन करतात. त्यांची चालीसा प्रचंड लोकप्रिय आहे. या काळात पठण केलेल्यांना हनुमंतराया कधीच रिकाम्या हाती पाठवत नाही, परंतु त्याचे राजकारण करणाऱ्यांना मात्र योग्य तो धडा देतात. ज्यांना चालीसा ज्ञात नाही त्यांनी थेट मुख्यमंत्र्याच्या घरासमोर चालीसा पठणाची नौटंकी केली. आता नौटंकी म्हटल्यावर नाटकच होणार. मग पती पत्नी जाऊन बसले बिनभाड्याच्या खोलीत. तेव्हापासून त्यांनी हनुमंताचे नाव सुद्धा घेणे बंद केले. हनुमंत सुद्धा आपल्या कर्तव्यातून मुक्त झाले. पंतप्रधान कर्नाटकात जाऊन जय बजरंगबली बोलले. कर्नाटकच्या जनतेला त्या कोड्याचे उत्तर समजले नाही. मग जनता काय करणार? कुरुक्षेत्रावर महाभारत घडले. कौरव पांडव भाऊ भाऊ लढले, पण खरे युद्ध श्रीकृष्ण आणि ध्वजावरील हनुमंतांनीच केले. स्वामी आणि भक्त यांनी अनेकांचे गर्वहरण केले. वेळ प्रसंगी युद्धही केले. सत्ययुगाचे नायक श्रीराम असले तरी महानायक बजरंगबलीच होते. ज्यांनी ज्यांनी मनोभावे हनुमंताकडे पाहिले त्यांना रिकाम्या हाती जाण्याची आवश्यकता पडली नाही. राणा पती पत्नी व पंतप्रधान मोदीजींनी चतकोर सरंजामीसाठी बजरंगबलीला बदनाम केले. त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. जो काय सत्तेचा सारीपाट चालवाय त्याला बनावट व घोटाळ्यांची किती चाके जोडले आहेत ते सुप्रीम कोर्ट नाक दाबून तोंडावाटे बाहेर काढील. खरे काय ते बाहेर येईल. मतलबासाठी तर बजरंगबली कोणत्याही मार्गाने मदतीस येणार नाहीत. राजकारण्यांनी सर्व व्यवहार चुलीत घातले, पण गोरगरिबांसाठी महादेवाचा अंश महाबली कोणत्याही रूपात मदतीला धावतात. कोणी हात जोडा किंवा पाया पडा किंवा फक्त धावा करा, महाबली आपले काम चोखपणे बजावतात. त्यांना विलंब आवडत नाही. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.